मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते। मुंबई झपाट्याने विस्तारत असताना उपनगरीय शहरे मोठ्या प्रमाणावर विकसित व विस्तारित होत आहेत। अशा शहरांपैकी एक म्हणजे ठाणे। ठाणे जिल्ह्यातील नायगाव जे मुंबईपासून अवघ्या 2 तासांवर आहे आणि झपाट्याने वाढतही आहे। दरम्यान अनेक बांधकाम व्यावसायिक स्वस्त दर आणि स्पेशल ऑफरच्या नावाखाली फ्लॅट्स विकत आहेत। काही जण ग्राहकांना साईटला न येण्याचे सांगत ऑनलाईन फ्लॅट्स विकतात, तर काही वेळा 999 रुपयात बुकिंगची ही ऑफर देतात। परंतु प्रत्यक्षात या भागात ना रस्ते ना मूलभूत सुविधा अशी अवस्था पाहायला मिळते। मान्सून काळात नायगावमध्ये प्रचंड पाणी साचतं। पावसाचं पाणी रस्त्यावर साचल्यानं स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो। काही वेळा पाणी कंबरभर वाढते, ज्यामुळे लोकांना आपल्या घरापर्यंत पोहोचण्यास पाण्यातून चालत जावं लागतं। स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी अनेक लोक आयुष्याची संपूर्ण बचत खर्च करतात। बिल्डर्स जाहिराती, ऑनलाईन बुकिंग आणि स्वस्त ऑफर्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करतात। विविध सवलती व भेटवस्तू दाखवतात। काही तर बुकिंगवर बाईक किंवा सोन्याचं नाणे देण्याचं आश्वासन देतात, तर काही जण आता काही 100 रुपये भरा आणि स्वप्नातील घर खरेदी करा। तुम्हाला नायगाव बद्दल काय वाटतं की हे सगळे स्वच्छता वगैरे ह्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नायगाव कसं पाहिजे? व्हायलाच पाहिजे। चांगलं झालं तर चांगलं बोलतील, नाही चांगलं झाल्यावर कोण शिव्याच देतील। इकडं गटारा, तिकडं गटारा, इकडं घाण, तिकडं घाण अशी होतंय। पण ते आता साफ केले तरच दिसेल ना चांगलं। आणि खड्ड्यांबद्दल काय इथलं? खड्डे तर भरपूर आहेत। खड्ड्यांबद्दल तर सांगूच नका। रिक्षा जायला रिक्षेवाला हल्ली जात पण नाही। अर्ध गाड्या लावून बसतात, अर्ध जातात, अर्ध गिराक असली का मग जातातच। नाही तर गाड्या लावून न बसतात। खड्डे जाम, खड्डे अंग माझ दुखतोय, काय काय सगळा हे होतंय। म्हणून रिक्षेवाला सांगतात का तुम्ही बाबा जायला कशात पण जा, टेम्पोत जा, नाही तर